आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली। यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरव गावचे शेतकरी बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दाम्पत्याला यंदाचे मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा सन्मान मिळाला। विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने माने दाम्पत्याने अत्यंत भावुक होऊन आनंद व्यक्त केला। 70 वर्षीय बाळासाहेब माने हे शेतकरी असून गेल्या 20 वर्षांपासून ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विठुरायाकडे साकडं घातलंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरू केलाय। या तरुणाईला दिशा द्यायला, आशा आकांक्षा पूर्ण करायला मोदीशी हा नवा अध्याय लिहितात। त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय। याशिवाय त्यांनी राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद यावा ही देखील माझी विठुरायाच्या चरणी प्रार्थना असल्याचं म्हटलंय। याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर बाबत भाष्य करत पंढरपूर कॉरिडॉरचं काम यावर्षी सुरू झालं पाहिजे असं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होतीये। आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोकण घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम राहणार आहे। या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे। मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस पडतोय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला, तर कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। तर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे। नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आता देशभरात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं। या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट दिली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला, मी तमाम देशबांधवांना सांगतोय, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्यानंतर आता मी सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही। तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, मी तिरंगा घेऊन येतो, बघू तिरंगा जिंकतोय की तुमची हुकुमशाही जिंकते, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे व्याज पीएफ खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अनेक खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे। मात्र काही कर्मचाऱ्यांना अद्याप पासबुकमध्ये व्याज जमा झाल्याचं दिसत नाहीये। याकरिता पीएफ खात्यातील व्याजाची माहिती तपासून घेण्यासाठी उमंग ॲपचा वापर करता येतो। सगळ्यात आधी उमंग ॲप उघडा आणि त्यामधील ईएफओ पर्याय निवडा। त्यानंतर आपल्या यूएनए क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा। लॉग इन झाल्यानंतर पासबुक किंवा खात्याशी संबंधित माहिती पाहून व्याज जमा झाले आहे की नाही हे तपासा। याशिवाय जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक अगोदरच यूएनशी लिंक केला असेल आणि केवायसी अपडेट केली असेल तर विना इंटरनेट सुद्धा तुम्ही पीएफ खात्यातील बचतीची आणि व्याजाची माहिती तपासू शकता। यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून 9966 04425 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि काही वेळातच तुमच्या मोबाईलवर पीएफ बॅलन्स विषयी माहिती SMS द्वारे मिळू शकेल। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 26 दिवसानंतर उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले। मात्र त्यांनी हे सर्व आरोप फेटाळत नीट पेपर लीक आणि परीक्षेशी संबंधित इतर गैरव्यवहारांविरुद्ध न्यायासाठी जवळपास महिनाभर उपोषण केल्यानंतरही त्यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का, असा सवाल त्यांनी टीका करणाऱ्यांना केला। याबाबत त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की विद्यार्थ्यांसाठी 26 दिवस उपोषण केल्यानंतर 11 किलो वजन कमी झाल्यावर आणि लडाखच्या प्रचंड थंडीतून थेट दिल्लीच्या कडक उन्हात हे सर्व सहन केल्यानंतर माझं उपोषण किती पवित्र होतं, मी ते कोणाच्या हातून सोडवलं किंवा मी काही तडजोड केली आहे की नाही याचे चारित्र्य प्रमाणपत्र मला कोणाकडून घेण्याची गरज आहे का? मी कोणालाही दोष देत नाही, कारण तुमच्यापैकी बहुतेकांना मी कोणत्या परिस्थितीतून गेलोय याची कल्पना नसल्याचं देखील म्हणत सोनम वांगचूक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया गेला। विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा व राज्यसभेत
कोणतेही महत्त्वाचे कामकाज न होता दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सरकारने विनाकारण अटी घालून चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप सरकारने विरोधकांवर केला. तर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा होणार नाही यावर विरोधक ठाम राहिले. दरम्यान राज्यसभेत गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध विधेयक मांडले, ज्यानुसार वंदे मातरमचा अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात गोंधळामुळे पहिल्या आठवड्यात केवळ एकच विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडलं जाऊ शकलं. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. संविधानातील कलम 50(3) नुसार राष्ट्रपतींनी आपला राजीनामा संसदेच्या सभापतींकडे सादर केला आहे. अधिकृतरित्या त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याचं नमूद केलंय. मात्र त्यांच्या या निर्णयामागे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संपर्क साधल्याच्या चर्चा देखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात लंडन दौऱ्यावर असताना मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातो. त्यानंतर त्यांच्या विरोधात राजकीय दबाव वाढल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही काही दिवसांपासून सुरू होतीये. अखेर शेख हसीना यांच्यासोबत संपर्क साधणं मोहम्मद शहाबुद्दीन यांना महागात पडल्याचं म्हटलं जातं. दरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात असून त्या सप्टेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याबाबत वक्तव्य केल्याचंही वृत्त समोर आलं. मात्र त्यांच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बॉल्समध्ये दमदार कामगिरी केली. यात 28 वर्षीय पॅरा पॉवर लिफ्टर झंडू कुमारने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवर लिफ्टिंग प्रकारात कांस्य पदक मिळवत भारताला या स्पर्धेतील पहिलंच पदक मिळवून दिलंय. या स्पर्धेत झंडूने अनुक्रमे 181 किलो आणि 190 किलो वजनाचं यशस्वी लिफ्टिंग करत 130.9 गुण मिळवलेत. लहानपणी पोलिओचा सामना केलेला बिहारचा झंडू कुमार अत्यंत बिकट परिस्थितीतून पुढे आला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने भाजी विकली आणि रिक्षाही चालवली. 2023 मध्ये नॅशनल चॅम्पियनशिपसाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने स्वतःची गाडी देखील विकली होती. 2022 मध्ये पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये पदार्पण करणाऱ्या झंडूने राष्ट्रीय रेकॉर्ड मोडून खेलो इंडिया व वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप आणि एशिया ओशियन ओपन चॅम्पियनशिप या स्पर्धांमध्ये पदक जिंकलंय. त्याची ही संघर्षाची यशोगाथा आज देशभरातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतीये. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी अलीकडेच देशभरात सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे. अतुल कुलकर्णी यांनी या पोस्टच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना एक संदेश दिलाय, ज्यात त्यांनी म्हटलंय की या चळवळीच्या माध्यमातून आजच्या पिढीने गांधी आणि आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केलाय. माझ्या पिढीने आणि आमच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांनी सातत्याने त्यांची नावे घेतली आहेत. आम्ही आमच्या कृतींमधून त्यांचे विचार जवळजवळ पूर्णपणे पुसून टाकले होते. प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय सर्व क्षेत्रामध्ये सध्याच्या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. आता आपण किमान हे तरी केलं पाहिजे. जागे व्हा, जबाबदारी घ्या आणि या तरुणांना पाठिंबा द्या, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलंय.